सुमित आणि आयुषी दोघे नवरा बायको होते. सुमित रेल्वे स्टेशनच्या चौकशी केंद्रावर नोकरी करत होता. आयुषी एक गृहिणी होती. त्या दोघांची एक लाडकी मुलगी होती, श्रेया. एक दिवस सुमित त्याच्या केबिन मध्ये होता. साहेब, इंद्रायणी एक्सप्रेस आली नाही अजून. कधी बरं येईल? अरे दादा, कुठे झोपला होतात काय? इंद्रायणी एक्सप्रेस तर अर्ध्या तासाच्या आधीच निघून गेली. ओ, आता सोलापूरला जायला कुठली गाडी मिळेल साहेब? 3 तासानंतर यमुना पॅसेंजर. सुमित हे सगळं त्या प्रवाशाला सांगतच होता, तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजते. तो फोन उचलेपर्यंत रिंग बंद झाली. त्याने फोनवर पाहिलं तर आयुषीचा मिस्ड कॉल होता. त्याने तिला कॉल केला. सुमित, श्रेयाच्या शाळेतून पुन्हा कॉल आला होता. तिच्या मॅमने तुला आजच भेटायला बोलावलंय. परत? ओ बर, 2 वाजता माझी ड्युटी संपेल, मग मी जातो. ड्युटी संपल्यावर सुमित लगेच श्रेयाच्या शाळेत जायला निघतो. रस्त्यात जातानाच तो विचार करू लागतो. या महिन्यात 3री वेळ आहे की श्रेयाच्या शाळेतून फोन आलाय. काय करू मी? कसं समजावू तिला? तिला ओरडणं पण चांगलं नाही. खरं तर श्रेया स्वभावाने खूपच चांगली होती, पण ती खूपच आळशी होती. झोपणं असू दे किंवा जागणं असू दे, शाळा असो वा अंघोळ, 10 वेळा तिला या सगळ्यासाठी सांगितलं जायचं, तरीही ती ते करायचीच नाही. घर असो वा शाळा, सगळीकडे तिचं वागणं असंच असायचं. श्रेया तिच्या वर्गात बसली होती. तिची टीचर तिला आवाज देते. श्रेया, श्रेया, काय झालं ग? सगळ्या मुलांनी मला त्यांचं ड्रॉइंग दाखवलं. तुला अजून किती वेळ लागेल? बस फक्त 5 मिनिट अजून मॅम. अगं, हे 5 मिनिट तर तू गेल्या अर्ध्या तासापासून सांगतेस. मग तिची टीचर आपल्या खुर्चीतून उठून श्रेयाच्या बेंच जवळ येते. तर त्यांना दिसतं की श्रेयाने तर अजून ड्रॉइंगची बुक सुद्धा बाहेर काढलेली नाहीये. हे काय श्रेया, तू तर अजून तुझी ड्रॉइंग बुक पण बाहेर काढली नाहीस. ते मी काढणारच होते मॅम. मग कधी? शाळा संपल्यावर? वर्गातली मुलं तिला स्लो मोशन म्हणून चिडवायला लागले. कितीतरी वेळा शाळेतल्या टीचरने आणि कितीतरी वेळा घरातल्यांनी तिला समजावून सांगितलं होतं, पण आळस असा तिला चिकटलेला होता की जणू लोखंडाला चुंबक. शाळेपासून कॉलेज पर्यंतचा प्रवास कसा बसा पार पडला, पण आपल्या आळशी वृत्तीमुळे ती 3 वेळा नापास झाली. पण तिची आळशी वृत्ती मात्र गेली नाही. लाजेपोटी तिने कॉलेजला जाणं सोडलं होतं. मग घरच्यांनी विचार केला की कदाचित लग्नानंतर ही सुधारेल, म्हणून तिचं लग्न त्यांनी अखिलेश बरोबर लावून दिलं. पण श्रेया तर श्रेयाच होती. लग्नाच्या 2 दिवसांनंतर, काय झालं? आज उठायचं नाहीये का? चल उठ, मला ऑफिसला जायचंय. नाश्ता नाही करायचाय का माझा? आई तर उठली पण असेल. नाश्ता करायचाय? कोणाला? अगं, तुला आणि कोणाला? चल लवकर उठून ये, तोपर्यंत मी तयार होतो. अखिलेश आंघोळ करून तयार होऊन आला, पण अजूनही श्रेया झोपलेलीच होती. त्याची आई सुनीताबाईंनी पण त्याला विचारलं, काय झालं रे अखिलेश? सुनबाई अजून उठली नाही. तब्येत बिब्येत तर बरी आहे ना तिची? अगं हो आई, बिलकुल ठीक आहे. मग इतका वेळ का झोपलीये? तिला सांग, हे तिचं माहेर नाही, सासर आहे आणि आपल्या घरात लवकर उठायला लागतं. अगं आई, ती कदाचित थकली असेल. तू पण ना लगेच हिटलर सारखी वागतेस. वा, 2 दिवस नाही झाले सुनबाईला येऊन, तर लगेच आई हिटलर वाटायला लागली. अखिलेशला ऑफिसला जायला उशीर होत होता, म्हणून त्याने आईला काहीच उत्तर दिलं नाही आणि तो ऑफिसला निघून गेला. श्रेया 11 वाजले तरी आपल्या खोलीच्या बाहेर आली नाही. घरातलं सगळं काम तसंच राहिलं होतं. सुनीताबाईंनी कसं बसं झाडून तर घेतलं, पण त्यांचे गुडघे खूपच दुखायला लागले. त्या तशाच आपल्या सुनबाई श्रेयाला उठवायला गेल्या, पण ती अजूनही झोपलेलीच होती. सुनबाई, अगं सुनबाई, किती वेळ झोपशील अजून? चल उठ आता, सगळं काम पडलंय घरातलं. काम? कसलं काम आई? अगं, झाडून तर मी घेतलंय, पण पुसून घ्यायचंय. स्वयंपाक नाही करायचा का? चल मसुराची भाजी कर आणि कोबीचे कोफ्ते पण कर. पोळ्या गरम गरमच कर. थोडी चटणी करता येत असेल तर ती पण कर. मी तोवर पूजा करते. एवढं बोलून सुनीताबाई पूजा करायला गेल्या. श्रेयाने सासूबाईंच्या या सगळ्या फरमाईशी ऐकल्या तर तिचं डोकंच सुन्न झालं. तिच्या घरी आईने तिला खूप वेळा स्वयंपाक शिकण्यासाठी सांगितलं होतं. घरातली साफसफाई शिकवली, पण श्रेया एका कानाने ऐकायची, दुसऱ्या कानाने सोडून द्यायची. खरं तर आता तिलाही खूप भूक लागली होती, पण तिला करायला काहीच येत नव्हतं. किचनमध्ये जे काही रेडीमेड खाऊ होता तोच तिने खाल्ला आणि पुन्हा बेडवर येऊन झोपून गेली. आता सासूबाईंची देवपूजाही झाली होती. त्या तिच्या बेडरूम मध्ये आल्या तर श्रेया आरामात झोपून टीव्ही बघत बसली होती. अगं सुनबाई, तू स्वयंपाक केलास का? मला तर आता खूप भूक लागलीये बघ. आई, तुम्ही स्वतःच करा ना स्वयंपाक आणि थोडा माझ्यासाठी पण करा. ते काय ना की
माझं जरा डोकं दुखतंय. सासूबाईंनी कसाबसा दोघींचा स्वयंपाक केला. त्यांनी श्रेयाला जेवण वाढायला सांगितलं, पण तिने तेही केलं नाही. संध्याकाळी अखिलेश जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या आईने त्याला हे सगळं सांगितलं. मग अखिलेशने श्रेयाला डॉक्टरांकडे जाऊन येऊया असं सांगितलं, पण मग ती म्हणाली की आता तिला बरं वाटेल. आता तर श्रेयाचं हे वागणं रोजच झालं होतं. एक दिवस राग येऊन सासूबाई तिला म्हणाल्या, आता तर तुझी हद्दच झाली सुनबाई. तुझ्या पांघरुणाची घडी पण तुला घालता येत नाही. सगळा दिवस नुसती झोपून राहते, नाहीतर टीव्ही बघत असते. असं करून कसं चालेल ग? मग तुम्हाला काय वाटतं मी काय करावं? सगळ्या घराची साफसफाई करू, स्वयंपाक करू, सगळ्यांची उष्टी खरकटी काढू, धुणं धुऊ? अहो सून आहे या घरची, मोलकरीण नाही. मी मोलकरीण तर नाही म्हणाले ना अगं, पण लहान सहान कामं तर करता येतात ना. तुला माहितीये एखादा कुत्रा पण कुठल्याही जागेवर बसायच्या आधी ती जागा स्वच्छ करून घेतो. तुम्ही माझी बरोबरी कुत्र्या बरोबर केली. ठीक आहे, आता तयार राहा या कुत्र्याने चावल्यावर इंजेक्शन घेण्यासाठी. श्रेयाच्या या आळशीपणाच्या सवयीमुळे घरात सतत वाद व्हायला लागले. अखिलेश पण तिच्या या सवयींवर खूपच वैतागला होता. श्रेया अखिलेश बरोबर पण वाद घालायची. त्याला याच गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की कोणी इतका आळशी कसं काय असू शकतं. एक दिवस सुनीताबाई घरी नव्हत्या. अखिलेशचं खूप महत्वाचं पार्सल येणार होतं. पोस्टमन दरवाजाची बेल वाजवतच राहिला, पण श्रेयाने उठून दरवाजा काही उघडला नाही. संध्याकाळी अखिलेश घरी आला तेव्हा त्याने त्या महत्वाच्या पार्सल बद्दल विचारले, पण श्रेयाने सांगितलं की कोणी पार्सल घेऊन आलंच नाही. तेवढ्यात सुनीताबाई बाहेरून आल्या. त्यांच्या हातात एक पार्सल होतं. अगं आई, हे पार्सल तुझ्याकडे कसं? मला रस्त्यात पोस्टमन भेटला होता, त्याने मला दिलं. तो म्हणाला मी घरी गेलो होतो, खूप वेळा बेल वाजवली पण कोणी दारच उघडलं नाही. ते खूपच महत्वाचं पार्सल होतं, ज्यात अखिलेशच्या बिझनेसचे खूप महत्वाचे पेपर्स होते. जर ते पार्सल रिटर्न केलं असतं तर अखिलेशचं खूप नुकसान झालं असतं. श्रेयाच्या या हलगर्जीपणामुळे अखिलेश तिला खूप ओरडला आणि ते पार्सल कपाटात नीट ठेवायला सांगितलं. पण श्रेयावर या ओरडण्याचा काही परिणामच झाला नाही. सुनीताबाईंच्या लक्षात आलं की घरात खूपच उंदीर झाले आहेत, जे रोज घरातल्या वस्तूंची नासधूस करत होते. कधी कपडे तर कधी खाण्यापिण्याचं सामान. सुनबाई, अगं सुनबाई, मी जरा बाहेर जातीये. या उंदरांनी नाकी 9 आणलेत. आज यांना मारायचं औषध घेऊन येते. तोवर घरात जरा लक्ष दे, मी जाऊन येते. सुनीताबाई औषध घेऊन आल्या आणि श्रेयाला म्हणाल्या, अगं सुनबाई, गुडघे खूप दुखतायत, त्यामुळे मला खाली वागता येणार नाही. त्यामुळे तू आज रात्री घरातल्या सगळ्या कोपऱ्यात या औषधांच्या गोळ्या टाकून दे. कपाटाच्या खाली मात्र आवर्जून टाक. एक जरी उंदीर कपाटात घुसला ना तर सगळे नासधूस होईल. पण श्रेया तर श्रेयाच होती. तिच्याकडून कुठलंही काम पूर्ण होणं म्हणजे अशक्य. तिने औषध टाकलंच नाही. संध्याकाळी अखिलेशने तिला काही महत्वाचे पेपर्स कपाटात ठेवायला दिले तर तिनं तेही केलं नाही. ते टेबलवर तसेच पडून होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अखिलेशच्या ओरडण्यामुळे ती जागी झाली. श्रेया, श्रेया, काय झालं? सकाळी सकाळी तू असं का ओरडतोयस? काल रात्री मी तुला काही महत्वाची कागदपत्र ठेवायला दिली होती कपाटात. कुठे आहेत ती कागदपत्र? श्रेया, उंदरांनी ती कागदपत्र कुरतडून टाकली. तुला कल्पना आहे ती किती महत्वाची कागदपत्र होती ते? माझा सगळा बिझनेस त्याच्यावरच टिकून होता श्रेया. त्याची दुसरी कॉपी पण माझ्याकडे नाहीये. तुझ्या आळशीपणामुळे सगळं उद्ध्वस्त झालंय. त्याच वेळी सुनीताबाई पण तिथे आल्या. अरे, मी कालच उंदरांचं औषध घेऊन आले होते आणि हिला सांगितलं होतं की सगळ्या घरात ते औषध टाक. माझी चूक झाली की मी या आळशी मुलीला सांगितलं, पण मी तरी काय करू रे? माझ्या गुडघ्यांमुळे मला वागता येत नाही. आई, छोट्या छोट्या गोष्टी पण आज खूप मोठ्या झाल्या ग. माझी सगळी मेहनत वाया गेली ग आई. मी रस्त्यावर आलो ग आई. मला कळत नाही आता कसं होईल माझं. असं नको बोलूस, काहीतरी तर मार्ग असेल. मार्ग हाच आहे की तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. मी खूप सहन केले, पण आता नाही करणार. पहिल्यांदा श्रेयाला जाणवलं की तिच्या हातून खूप मोठी चूक झालीये. तिच्या आळशीपणामुळे घराचं सगळं भविष्यच अंधारात गेलं. ती एक बूट हातात घेऊन येते आणि अखिलेशच्या हातात देते. माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये. मला माहित नाही याची काय शिक्षा आहे ते, पण मला शिक्षा मिळालीच पाहिजे. मारा, मला मारा या बुटाने. इतकं मारा की मी पुन्हा माझ्या आळशीपणामुळे कधीच चूक करणार नाही. मार मला अखिलेश, मार मला. असं बोलून ती रडू लागते. तेव्हा अखिलेश तिचे डोळे पुसत म्हणतो, एका स्त्रीला मारलं तर लक्ष्मी कधीच माझ्या घरी येणार नाही श्रेया. तू लक्ष्मी आहेस माझ्या घरची. ठीक आहे, तुझ्याकडून चूक झाली. तुझ्या आळशीपणामुळे माझं नुकसान झालं.
पण मी अजून हिंमत हरलो नाहीये. मी पुन्हा सगळं उभं करीन. मी वचन देते की यापुढे मी आळशीपणा सोडून तुझी प्रत्येक प्रवासात साथ देईन. श्रेया आता बदलली होती. तिचा आळस आता कुठच्या कुठे निघून गेला होता. त्या दोघांनी मिळून राजमा चावलची एक गाडी सुरू केली. हळूहळू त्यांना एवढं मोठं यश मिळालं की आज त्यांचं स्वतःचं एक रेस्टॉरंट आहे, जे अखिलेश बरोबर श्रेया पण सांभाळते. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.